नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख। आज मी आपणास पंचप्राण या विषयावर बोलणार आहे। मागच्या एपिसोडमध्ये आपण जीवन मृत्यू विलय पाहिला, त्याचाच एक भाग हा पंचप्राण आहे। मित्र, मृत्यूच्या वेळी आपलं भौतिक शरीर कसं वेगळं होतं किंवा कसं वेगळं केलं जातं हे समजण्यासाठी प्राणमय कोश आपण समजून घेणं आवश्यक आहे। कारण प्राणमय कोश ही जीवन चालवणारी शक्ती आहे आणि योगशास्त्रात याला प्राण म्हणतात। हा प्राण 5 मूलभूत आयाम म्हणजे प्रकारामध्ये व्यक्त केले जातात। त्याला पंचवायू म्हटलं जातं किंवा पंचप्राणही म्हटलं जातं। हे पंचप्राण आपल्या शरीरात विभिन्न गतिविधी व प्रक्रिया निर्माण करतात। पहिला पंचप्राण आहे समता प्राण किंवा समान वायू। हा वायू आपल्या शरीराचं तापमान निर्माण करतो। आपल्या शरीरात हा वायू सक्रिय झाला की आपणाला ऊर्जा मिळते किंवा आपल्यात ऊर्जा निर्माण होते। त्यामुळेच बाहेरच्या कुठल्याही तत्वापासून त्याचं संरक्षण करतो। थंडी असेल किंवा इतर कुठल्याही कारणानं आपल्या शरीरावर परिणाम होत असेल तर त्याच्यापासून आपलं संरक्षण करतो। तुम्हाला माहितीच आहे, हिमालयामध्ये 0 डिग्री तापमानाच्या खाली आपण अनेक साधू उघडे किंवा चप्पल न घालता चालत फिरत असलेले आपण पाहत असतो। हे लोक किंवा साधू ते काही एका विशिष्ट मंत्राच्या साहाय्याने समान वायू सक्रिय करतात आणि आपल्या स्वभावात एक कवच निर्माण करतात व या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करतात। अतिशय उष्ण हवेमध्ये ही प्रक्रिया ते करू शकतात। एक प्रकारे ते आपलं शरीर एअर कंडिशनिंग करतात, ज्यामुळे त्यांना थंडी किंवा उष्णता याचा कसलाच त्रास होत नाही। आपल्या शरीरात जी उष्णता आहे म्हणजे 98 डिग्री 98.5 डिग्री आपण तापमान आहे असं म्हणतो, हे समान वायूमुळे शक्य होतं। समान वायू हा आपल्या उच्च स्थितीत, आपल्यातील समान वायू जर उच्च स्थितीत असेल म्हणजे योग्य पद्धतीचा असेल तर त्याचा उपयोग आपण इतरांच्यासाठी करू शकतो। पहा, तुमचं टेम्परेचर व्यवस्थित समान योग्य आहे, तुम्ही समोरच्या माणसाचा हात हातात घेतला तर उष्णतेचं वहन या निर्माणानुसार त्याची परिस्थिती बदलू शकते। म्हणजेच इतरांच्यासाठी ह्या समान वायूचा उपयोग होत असतो। एवढेच नव्हे, समान वायू आपली पचनक्रिया सांभाळतो। सगळ्यात महत्वाचं, आपल्यातील समान वायू जर प्रबळ असेल तर आपण काहीही खाल्ले तर पोट 2 तासात रिकामं होतं। आपल्याला असे लोक तुमच्या आसपास तुम्ही पाहिले असेल, किती जरी खाल्लं तर 2-3 तासात त्याला भूक लागत असते। तर तो काय त्या व्यक्तीचा दोष नसतो, तर त्याच्यातला हा जो समान वायू असतो तो सक्रिय असतो। जेव्हा आपलं शरीर व मन चांगल्या प्रकारे काम करत असतं, मर्यादित अन्न सेवन केल्यामुळे हे सर्व घडत असतं। म्हणून मर्यादित अन्न सेवन करणं हे उपयुक्त असतं। म्हणून योगी जनरली आपलं पोट रिकामी ठेवतात, सतत थोडे खातात। त्यामुळे त्यांची पचनक्रिया असते ती योग्य पद्धतीने राहत असते किंवा योग राहते। समान वायूचा संबंध सूर्याशी आहे, जो ऊर्जा आणि तापमान त्याचा मूळ स्रोत आहे, हे आपल्याला माहितीच आहे। सूर्य हा पृथ्वी आणि आपले शरीर याच्या तापमानाचा स्रोत आहे। समान वायूमुळे माणसाचं जीवन आणि आयुष्य पूर्णपणे सूर्याशी जोडलेलं आहे। म्हणजे आपलं जीवन आणि आयुष्य हे सूर्याशी जोडलेलं आहे। पृथ्वी ही आपल्याला मिळणाऱ्या उष्णतेचा स्रोत आहे, हे आपल्याला माहितीच आहे। आपला त्याच्याशी घरा संबंध आहे। दुसरा पंचप्राण हा प्राणवायू, आता हे तुम्हाला माहितीच आहे। हा वायू श्वसन प्रक्रिया आणि विचार प्रक्रिया कार्यरत ठेवतो। आपल्यातील प्रत्येक प्रकारच्या विचाराबरोबर आपले श्वसन किंवा आपली श्वसन प्रक्रिया बदलत असते।
जसं राग आला तर ती श्वसन, त्यावेळची श्वसन क्रिया पहा. शांत असाल त्यावेळची प्रक्रिया पहा, किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर त्यावेळची श्वसन प्रक्रिया बघा. त्या प्रत्येकात हा बदल आपणाला जाणवतो. याचा अर्थ असा की श्वसन आणि विचार एकमेकाशी जोडलेले असतात. याचं कारण विचार आणि श्वसन हे दोन्ही एकाच ऊर्जेद्वारे कार्यरत असतात. प्राणवायू पृथ्वीशी संबंधित आहे हे आपल्याला माहितीच आहे. पृथ्वी हा आपल्या सौर मंडळातील श्वसन घेऊ शकणारा एकमेव ग्रह आहे. हा विचार प्रक्रिया व बुद्धी सक्रिय ठेवणारा ग्रह आहे. तिसरा प्राण हा उडान वायू, फार महत्वाचा. उडान वायू याचा अर्थ हवेत उडणारा वायू. आपले वजन 70-80 किलोच्या दरम्यान असतं, असून सुद्धा आपणाला ते जाणवत नाही. आपणाला हलकेपणा जाणवतो, कारण उडान वायू गुरुत्वाकर्षणाशी विरुद्ध उठतो आणि हलकेपणा जाणवतो. पृथ्वी ही लोहचुंबक आहे, आपल्याला माहिती आहे. गुरुत्वाकर्षण वरून खाली न्यूटनच्या शोधानुसार फळ वर फेकून दिलं तर झाडावरून खालीच का पडतं, वर का जात नाही. म्हणजेच पृथ्वी हा मोठा लोहचुंबक आहे आणि उडान वायू त्याच्या विरुद्ध जातो, त्यामुळे आपल्याला हलकेपणा जातो असतो. उडान वायू सक्रिय करण्यास अनेक योग साधना उपलब्ध आहेत. उडान वायू प्राणावर ताबा मिळवून आपण हवेत उंच पद्धतीने उडू शकतो, जर आपण उडान वायूचा ताबा मिळवला. यामुळे आपले शरीर हलके बनते आणि ते वर उचलण्याची क्षमता निर्माण होते. आपण उडान वायूवर जर कब्जा केला तर आपणही हवेत उडू शकतो. उडान वायू सक्रिय झाल्याने गुरुत्वाकर्षण कमी होते, आपले वजन तेवढेच असून शरीर हलके होते आणि आपण उडू शकतो. तुम्हाला मार्शल आर्ट माहिती आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान वधाच्या वेळेला जेव्हा महाराजांना जे वाचवलं त्यानं, जेव्हा महाराजांवर 10 ते 12 फूट अंतरावर होता, पण जेव्हा सय्यद बंडा त्यांच्यावर धावून आला त्यावेळेला एकदम उडून त्यानं त्याचा हात कट केला. हा उडान वायू अतिशय मोठा हलकेपणाने त्या जेव्हा महाराज होता, म्हणूनच त्याची शिवाजी महाराजांनी त्याची निवड केली होती आणि ही जाण त्यावेळेला त्याच्याकडे होती. किंवा उंच उडीचं उदाहरण जरी तुम्ही घेतलं तरी तुमच्या ते लक्षात येईल. उंच उडी सगळ्यांना आपल्याला जमणार. आपण जास्तीत जास्त 2 फूट 3 फूट उडी मारू, काही 5-6 फूट उडी मारतात. कालच्याच तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल पेपरमध्ये, पोल जम्प मध्ये 6 मीटर आणि वर काहीतरी 6.2 6.3 म्हणजे 20 फुटाच्या वरती उडी मारली. त्याचं कारण महत्वाचं म्हणजे त्याचा उडान वायू त्याच्यामध्ये सक्रिय झाला आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं. उडान वायू आपली संचार करण्याची क्षमता राखतो. आपण ज्या वेळेला चालतो, पळतो, हळू चालतो का भरभर चालतो, ऍक्टिव्हली किंवा इनऍक्टिव्हली, ते हा उडान वायू ठरत असतो. आपल्यातला उडान वायू सक्रिय असेल तर आपली लोकांच्या समवेत संचार करण्याची क्षमता वाढते. उडान वायूचा संबंध चंद्रचक्राशी आहे किंवा चंद्राशी आहे. चंद्र हा विशेषतः स्त्री शरीराशी जोडला जातो. चंद्रचक्र व स्त्री शरीर याच्या ताळमेळातूनच आपला जन्म होत असतो. चंद्र या धर्तीवरील जीवनाचा शैली, आयाम किंवा जीवन चालणारा संचालकही मानला जातो. तो केव्हा आणि कोणाचा वास्तविक अंत येईल तो ठरवत असतो. जेव्हा उडान वायू शरीर सोडतो त्यावेळी आपले अस्तित्व राहत नाही. या क्षणापासून हा वायू दुसरा गर्भ शोधत असतो. याचाही रेफरन्स आपण पूर्वी थोडासा घेतलेला आहे. सूक्ष्म भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे नंतर आपला वेगळा दुसरा गर्भ शोधत असतं, जेव्हा भौतिक शरीर त्याचा मृत्यू झालेला असतो. प्राणवायूचा पुढचा वायू अपान वायू आहे. हा अपान वायू
आपले अशुद्ध विसर्जन तंत्र आणि इंद्रियाचे काम करत असतो. फार महत्वाचं सगळ्यात जो कोशिकीय स्तरावर विसर्जन प्रणाली दक्ष असेल तर इंद्रियास आवश्यक संवेदनाशील मिळते. आपल्याला अन्नकोश, मनोमय कोश, प्राणमय कोश आपल्याला माहिती आहे. ह्याच्यावरती तर तिथेही म्हणजे नुसतं पचनक्रियेवर अवलंबून नसतं, तर ह्याच्याही क्षमता किंवा योग्य पदार्थांचं कार्य जर चालू असेल तर किंवा दक्ष असेल तर आपल्या इंद्रियास आवश्यक अशी संवेदना निर्माण होते. विसर्जन केवळ पचन परिणामाशी संबंधित नाही. विसर्जन केवळ पचन परिणामाशी संबंध नसून ते कोशिकीय स्तरावरील विसर्जनाशी संबंधित आहे. म्हणजे कोशिकीय स्तरावर असणारे विसर्जन योग्य असेल तर ऑटोमॅटिक म्हणजे सहजपणे आपली पचन क्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू शकते. प्रत्येक क्षणाला कोशिकीय स्तरावर अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य करत असतं. ही विसर्जन प्रणाली जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं असते आणि जेव्हा पोटात अन्न असतं किंवा पचन क्रिया चालू असते तेव्हा त्याची पचन विसर्जन क्रिया ही अगदी धीमी राहते. ही जर विसर्जन प्रक्रिया योग्य असेल की विसर्जन योग्य प्रकारे झाले नाही तर शरीर अशुद्ध राहते याची आपल्याला जाणीव आहे. म्हणजे जेव्हा शरीर अशुद्ध असते तेव्हा आपल्या अंगात आळस आणि सुस्ती असल्याची जाणवते. ही विसर्जन क्रिया योग्य पद्धतीने होणं अतिशय गरजेचं असतं. अशा प्रकारे शरीरात आळसाची सुस्ती आली, शरीरात आपल्या आळसा सुस्ती ही आपल्या शरीरात अशुद्धी असेल तरच निर्माण होते. आणि जर अशा प्रकारे सुस्ती नाही जर आली तर आपण ती ही सुस्ती आणि आळस आपल्या मनापर्यंत पोहोचत असतो आणि आपलं टोटली आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही अशुद्ध बनत असतो. आपण आळशी आणि सुस्त बनतो. अपान वायू विसर्जन तंत्र योग्य प्रमाणात अपान वायू विसर्जन तंत्रास योग्य पद्धतीनं साथ देतो आणि आपण स्वस्थ राहतो. योग्य पद्धतीनं साथ जर अपान वायूची असेल तर आपण ऍक्टिव्हली कुठल्याही कार्यक्रमात किंवा भाग घेऊ शकतो. प्राणवायूचा प्राणाचा पुढचा वायू हा व्यान वायू आहे. व्यान वायू हे तितकाच महत्वाचा आहे. याचं कार्य आपल्या शरीरात असणारे करोडो कोश किंवा अब्जावधी कोश एकत्र आणतं आणि ते विणतं आणि प्राण्याचे रूप देतं. जसे एखादं स्त्री लहान टोपडं किंवा अंगरखा शिवते त्या पद्धतीनं हा वायू आपल्या शरीरात असणारे प्रचंड कोश एकत्रित आणतो आणि तो विणतो आणि त्याला प्राण्याचं स्वरूप देत असतो. हे एकत्र विणणं हे कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. म्हणजे आपल्याला नेहमीच्या व्यवहारात म्हणतो ना, चांगला गवळलं किंवा योग्य पद्धतीनं शिवलं किंवा टोपडं शिवलं किंवा नाही, त्याच पद्धतीनं आपल्या शरीराची अवस्था तशीच आहे. काही योगी अशा आहे की मृत्यूनंतरही ते अनेक दिवस त्यांचे शरीर त्याच स्वरूपात तसेच राहते, त्याचा क्षय होत नाही. स्वामी परमानंद योगीनंद ह्याचं 22 दिवस तशाच पद्धतीनं राहिलेलं असतं, कारण त्यांच्या शरीरातले जे कोश होते ते चांगल्या पद्धतीनं विणले गेलेले होते. विशेषतः तिबेटी भिक्षुक जे आहेत, ह्या तिबेटी भिक्षुकांच्या बाबत मोठ्या प्रमाणात असं होत असतं. कारण जेव्हा एखादा योग्याचा मृत्यू होतो त्यावेळी व्यान प्राण काही प्रमाणात तो शरीरात सोडून देतो. ते व्यक्तीच्या हातात असतो, त्या व्यक्तीच्या हातात व्यान प्राण शरीरात सोडून देतो. जर व्यक्ती आपल्याला व्यान वायूवर त्यानं ताबा जर मिळवला, एखाद्या व्यक्तीनं आपल्या व्यान वायूवर ताबा जर असेल तर मृत्यूसमयी तो आपलं शरीर त्याच्या इच्छेनुसार तो सोडत असतो. शरीर तर सोडावं लागतं, पण तो त्याच्या इच्छेनंतर सोडावं लागतो. शरीर सोडणं हा योगाचा एक साधारण पैलू आहे. मृत्यू समयी जर आपण व्यान वायू सक्रिय केला
तर शरीर हळूहळू ढिले पडते, आपल्यात अस्तित्वाची जाण कमी होते, आपल्या अलग स्वतंत्रचा आभास निर्माण होतो आणि मी शरीर नाही याची जाणीव होते. व्यानवायू आपली गती आणि चालणं फिरणं ह्याची क्षमता लागते. पहा, आपण निघालो चालत तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल काही लोक हळूहळू चालतात, धीमे धीमे चालतात, काही लोक मात्र फर 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 चालत जातात. याचा अर्थ असं, त्याच्यात व्यानवायू हा चांगल्या पद्धतीनं सक्रिय झालेला असतो आणि त्याची ती क्षमता तो राखत असतो. आपण आपला व्यानवायू असेल तर आपली चालण्याची क्षमता सहज होते, जरी आपल्याला तशी सवय नसेल तरी, पण व्यानवायूची मात्र त्याची आवश्यकता असते. व्यानवायू हा आध्यात्मिक उन्नतीचा सुद्धा एक महत्वाचा पूर्ण घटक आहे. त्याच्यामध्ये आपली सहज प्रवृत्ती किंवा सहज ज्ञान प्रकृतीची वाढ होत असते. अशा पद्धतीने 5 प्राण आपल्या शरीरामध्ये असतात आणि ते त्यांच्या पद्धतीनं आपली प्रक्रिया किंवा काम करत असतात आणि शेवटी मृत्यूनंतर हे पंचप्राण हळूहळू एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने जातात. मित्र, पंचप्राण हा जीवन व मृत्यू याच्याशी संबंधित आहे. मागच्या एपिसोड मध्ये आपण जीवन व मृत्यू पाहिला, त्याचा विलय पाहिला. कारण कसं आहे, प्राण व्यक्ती ही मरत नसते, फक्त त्याच्यात बदल होत असतो. एका गर्भातून तो इथं त्याचं संपतं जीवन, तर तो दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जात असतो. अर्थात ती मानवातच जाते की इतर कुठल्या प्राण्यात जाते हे प्रत्येकाचं मतांतर आहे. प्रजापिता ब्रह्मा कुमारी यांच्या म्हणण्यानुसार माणूस हा मानवाच्याच प्रथेच्यामध्ये जातो. इतर काहींचं मत आहे तो कुठल्याही प्राण्यामध्ये तो जाऊ शकतो. नमस्कार. आपणाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा त्याचं टीकात्मक परीक्षण माझ्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार.